नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोला ओम काल भैरवाय नमः. तर बघा, येत्या शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला काळभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. आता भगवान काळभैरवांची उपासना केल्याने किंवा जर नुसतं तुम्ही काळभैरवाष्टक जर पठण केलं घरी, तरी घरातील बाधा, ग्रहदोष, कटकटी, वाईट शक्तींचा परिणाम, भूत प्रेत, शत्रुपीडा असेल तर त्यापासून आपले रक्षण होते किंवा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते किंवा तयार होते. त्याचबरोबर तुम्हाला जर पैशांबाबतीत आपल्याला कोणी फसवलं असेल किंवा आर्थिक नुकसान आपलं कोणी केलं असेल किंवा आपल्याकडून कोणी पैशाचं कर्ज घेतलं असेल किंवा पैसे घेतले असतील आणि समजा ते देत नसतील किंवा तुमची सत्याची बाजू असेल आणि तुमची कोर्ट केस जर पुढं सरकत नसेल तर तुम्ही काळभैरवांची उपासना करावी. आणि जर तुम्ही काळभैरवाष्टक नियमित पठण केलं तर तुमचा पितृदोषसुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात हा कमी होतो. आता बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काळभैरव हे महादेवांचे 5वे अवतार आहे आणि जरी त्यांचं रूप उग्र असलं तरी ते भक्तांच्या हाकेला नक्की धावून जातात. काळभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला कसं सिद्ध करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. बघा, जसं आपण कुठलंही यंत्र जेव्हा आपण स्थापना त्याची देवघरात करणार असतो त्याच्या अगोदर आपण ते सिद्ध करतो आणि मगच ते आपण देवघरामध्ये स्थापन करतो. तर त्याचं कारण म्हणजे जे आपण मंत्र किंवा यंत्र जे सिद्ध करतो ते सिद्ध झाल्यानंतर ते अनेक पटीने आपल्याला त्याचे फायदे होत असतात किंवा आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळत असतात. तर तसंच तुम्ही या काळभैरव जयंतीच्या दिवसापासून तुम्हीसुद्धा हे जे स्तोत्र आहे किंवा काळभैरव अष्टक जे आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता. किंवा तुम्हाला ज्या दिवसापासून हे म्हणायचं आहे त्या दिवशी तुम्ही फक्त एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला एका बैठकीत संध्याकाळी काळभैरवाष्टकाचे 11 पाठ तुम्हाला करायचे आहेत. का आता समजा तुम्हाला या शनिवारी जयंतीच्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी हा पाठ तुम्ही करू शकता. शक्यतो बुधवार, सोमवार, बुधवार किंवा शनिवारी तुम्ही चालू करू शकता. तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही चालू करता त्या दिवशी तुम्हाला 11 पाठ काळभैरवाष्टकाचे म्हणायचे आहेत, एका बैठकीत म्हणायचे आहेत आणि त्याच्यानंतर ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र तुम्हाला 108 खेपा करायचा आहे, म्हणजे एक माळ. असं तुम्ही दररोज म्हणजे सतत किंवा सलग 11 दिवस दररोज 11 खेपा काळभैरवाष्टक आणि त्याच्यानंतर एक माळ ओम श्री कालभैरवाय नमः असं तुम्ही 11 दिवस तुम्ही सलग ही उपासना करायची आहे. म्हणजे 11 दिवसानंतर काळभैरवाष्टक हे सिद्ध झालेलं असतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्यावर काही संकट आलेलं आहे किंवा तुम्हाला काही कारणाने जर भीती वाटत आहे किंवा असं वाटतं कधीकधी की नाही आपल्या घरात खूप कटकटी होत आहे, तर संध्याकाळी एक उदबत्ती लावून देवासमोर दिवा लावून 1 खेपा काळभैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि ती विभूती तुम्ही सगळं झाल्यानंतर जी विभूत खाली तांबणामध्ये पडते ती अख्ख्या घरामध्ये घालायची आहे, स्वतःला लावायची आहे, घरातल्यांना लावायची आहे आणि अख्ख्या घरामध्ये ती फुंकरून द्या किंवा तुम्ही प्रत्येककडे ती मेन दरवाज्यापासून पूर्ण घरामध्ये तुम्ही बाथरूम सोडून तुम्ही सगळीकडे ती घालू शकता. तर हा एक खूप प्रभावी उपाय आहे. कायम लक्षात ठेवा, कधी काही झालं तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. आणि जेव्हा तुम्ही 11 दिवस सलग काळभैरवाष्टक म्हणणार आहे त्या 11 दिवसही तुम्हाला उदबत्ती लावून त्याची विभूत तुम्हाला स्वतःला लावून घरातल्याला लावून पूर्ण 11 दिवस दररोज ती विभूत पूर्ण घरामध्ये ती आपण फुंकरून द्यायची आहे किंवा टाकून द्यायची आहे आपल्या पूर्ण घरात. म्हणजे काय तर आपल्या घरातलं वातावरण, नेगेटिव्हिटी, वाईट शक्ती किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हे पूर्ण घरात जास्त वाढतात, नेगेटिव्हिटी आपली कमी होते. तर तुम्हाला एक सुवर्ण संधी किंवा एक सुंदर चान्स आहे की काळभैरव जयंतीच्या दिवसापासून तुम्ही हे स्तोत्र 11 खेपा 11 दिवस म्हणून हे तुम्ही सिद्ध करू शकता. कारण सिद्ध
करून जे आपण मंत्र किंवा यंत्र जे आपण घरात स्थापन करतो किंवा म्हणतो त्या स्तोत्राचे अनेक पटीने फायदे आपल्याला परत मिळत असतात. आता नियम अगदी सोपा आहे. 11 दिवस नॉनव्हेज खायचं नाही, दारू नाही, सिगरेट नाही, अंड खायचं नाही, अजिबात खाऊ नका, नॉनव्हेज सोडून द्या आणि सलग 11 दिवस हे जर तुम्ही पठण करा आणि मग तुम्ही जर खाणार असाल मग ते म्हणजे 13वा दिवस 14वा दिवस 1-2 दिवस नंतर सोडा हे सगळी साधनं झाल्यानंतर आणि मग तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ह्या 11 दिवसांमध्ये हा नियम मात्र नक्की पाळा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.